जय शिवराय, जय शंभूराजे। महाराणा प्रताप जयंती, स्वाभिमानी पुण्यस्मृती। आज आपण इथे एक ऐतिहासिक स्मृतीचा गौरव करण्यासाठी जमलो आहोत। महाराणा प्रताप जयंती, पण प्रश्न असा आहे की ही स्मृती फक्त एका राजाच्या पराक्रमाची कहाणी आहे का, की ती आजच्या युगातही आपल्या मूल्याचा आरसा आहे। महाराणा प्रताप केवळ इतिहास नव्हे तर आचरणाचे दार्शनिक। महाराणा प्रताप यांचे जीवन म्हणजे केवळ तलवार आणि युद्ध याची गाथा नाही, ते एक विचार होते। मी झुकणार नाही, जे योग्य आहे त्यासाठी अखेरपर्यंत उभा राहीन। त्या काळात बहुतेक राजे अकबरासमोर झुकले, सामंजस्य, राजकारण आणि सत्तेची सोयी यांना प्राधान्य दिलं। पण महाराणा प्रताप यांचे धोरण केवळ वेगळे होते। ते म्हणाले, जगण्यापेक्षा सन्मानाने मरणं उत्तम। त्यांनी राज्यसत्ता गमावली, जंगलात भुकेने दिवस काढले, मुलगा बंदी झाला तरी शरण गेले नाहीत। का? कारण त्यांच्यासाठी स्वराज्य ही आत्मा होती। आज आपण भौतिकदृष्ट्या प्रगत झालोय, मोबाईल, इंटरनेट, जागतिकीकरण सर्व आहे, पण विचारामध्ये स्वाभिमान, सत्यासाठी झगडण्याची हिंमत आणि राष्ट्रासाठी बांधिलकी ही मूल्य हरवत चालली आहेत। युवक युवती म्हणून आपण आज कोणत्या हलतीघाटी लढाईत आहोत? सत्य विरुद्ध सोयीची खोट, संस्कार विरुद्ध प्रलोभन, राष्ट्रहित विरुद्ध वैयक्तिक स्वार्थ, समाजहिताच्या जबाबदाऱ्यापासून पळून जाण्याचा मोह, या सर्व लढाया आज आपण लढतोय आणि त्यात महाराणा आपल्याला आठवत नाहीये तर आपण हरतो। आज महाराणा प्रताप ही मनोवृत्ती बनवावी लागेल। जेव्हा आपण कोणत्याही अन्यायाविरुद्ध उभे राहतो, जेव्हा समाजात निस्वार्थी योगदान देतो, जेव्हा देश आणि समाजासाठी स्वतःच्या सोयी बाजूला ठेवतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने महाराणा प्रतापांची जयंती साजरी करतो। या जयंती दिनी आपण फक्त पोस्टर, शुभेच्छा किंवा भाषण यात अडकू नये, तर एक संकल्पना करूया की आपल्या क्षेत्रात, आपल्या समाजात आणि आपल्या देशासाठी आपण महाराणा प्रताप सारखी भूमिका घेऊ। नम्रपणे नव्हे, निर्भयपणे, भूतकाळात अडकून नव्हे, वर्तमान घडवत, विचारांसाठी झुकून नव्हे, विचारांनी उभं राहत। जय महाराणा प्रताप, जय भारत, जय भवानी।